नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाची वेळही दिली जाणार आहे. मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील किंवा संकलित मूल्यमापन 2ची होणारी प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 6वी मराठी द्वितीय घटक चाचणी प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 2 गुणांसाठी आपल्याला 2 रिकाम्या जागा दिल्या आहेत. बघा पहिली, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. 2, वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जळतो धरणीला. या पद्धतीने कवितेच्या ओळी आपण कंप्लीट करायच्या आहेत. ब भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. पहिलं, बोटभर हा शब्द कोणत्या अर्थी वापरला जातो. उत्तर, बोटभर हा शब्द अगदी क्षुल्लक या अर्थी वापरला जातो. दुसरं, बालसभेचे नियोजन कोणत्या वर्गाकडे होते. उत्तर, बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे होते. तिसरं, पहिली मेट्रो कुठून कुठपर्यंत धावली. उत्तर, पहिली मेट्रो वर्सोवा स्थानकावरून घाटकोपरपर्यंत धावली. 4, निराश आशा कवीला कोणाबद्दल वाटते. उत्तर, निराश आशा कवीला नक्षत्रांबद्दल वाटते. 5, जनावरांचं मरण कशामुळे ओढवते. उत्तर, जनावरांचं मरण प्लॅस्टिकचा कचरा पोटात गेल्यामुळे ओढवते. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. 1, 4 गुणांसाठी, कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे. उत्तर, सारेच काही आपल्या मनासारखे घडत नाही. सुखदुःखाची ऊन सावली येते जाते. संकटाला घाबरून आयुष्याचा त्याग नको, कारण जीवन बहुमोलाचे आहे. कवीने माणसाला हा बहुमोलाचा संदेश दिला आहे. दुसरं, मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता. उत्तर, मेट्रोच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मीडिया तसेच रुपालीच्या घरची सर्व मंडळी तेथे उपस्थित होती. या सर्वांना मेट्रोमधून घेऊन जायचे होते, म्हणून मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय होता. अशा पद्धतीने सविस्तर उत्तर लिहायचे. त्यानंतर प्रश्न तिसरा, समानार्थी शब्द लिहा. 2 गुणांसाठी 2 समानार्थी शब्द दिलेत. बघा पहिलं, धरणी, त्याचा समानार्थी शब्द आहे धरती, जमीन. नवल, आश्चर्य, कौतुक यासारखे शब्द लिहायचे. लिंग ओळखा. गाय हा शब्द स्त्रीलिंगी आहे. बाबा पुल्लिंग. त्यानंतर वाक्यात उपयोग करा. संकल्प करणे, त्याचा अर्थ आहे निश्चय करणे. वाक्यात उपयोग, नवीन वर्षात शुभ संकल्प करून प्रवेश करावा. त्यानंतर शेवटचा प्रश्न, पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा. 3 गुणांसाठी. 1, तेजवंत फुटबॉल खेळतो. उत्तर आहे सकर्मक क्रियापद. 2, मी मैदानावर खेळतो. उत्तर आहे अकर्मक क्रिया. 3, सूर्य पूर्वेला उगवतो. उत्तर आहे अकर्मक क्रिया. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची मराठी विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा,
म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू.